दौंड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांना बसलेला आहे। हे गाव आपण जर पाहू शकतो की हे गाव आहे आणि या गावातून हा रस्ता जातो, मात्र ह्या रस्त्यावर आपण नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। एक बाजूला ओढा आहे आणि त्या ओढ्यातून हे सर्व पाणी जे आहे ते या रस्त्यावर उतरलेलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे दुकानं जे आहेत ते आपल्याला काही खालचे दुकान आहेत त्यांच्या दुकानांमध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की कशा स्वरूपाचे या ठिकाणी पाणी गेलेलं आहे। अक्षरशः इथं ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती पाणी वाहते, जोरजोराने या ठिकाणी पाणी वाहते। त्यामुळे जे दुकान आहे या दुकानातून जे काही साहित्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। पण आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काही दुकानदार आहेत ते दुकानदार आतमधून पाणी काढण्यासाठी पाणी काढतात। कधी दादा मला सांगा, हा पाऊस कधी आला होता, काय आणि काय काय तुमचं नुकसान झालेलं आहे? काही एवढं भिजलेलं सर। हा, रात्री 12 वाजल्यापासून पाऊस चालू आहे, 11-12 वाजल्यापासून। बर, पण हे नेमकं पाणी कशाचं आलेलं आहे इथं, काय झालेलं आहे? हे तळ भरलं ना, हा हा, त्याच्यामुळं बर आलेलं आहे। कळालं। काय काय नुकसान काय झालं? काय नाही, वरचं एवढं भिजलंय। आपण जर बघू तर की कशा पद्धतीने हे बाहेर पाणी काढतात आहे आणि असं स्वरूपाचं हे संपूर्ण ही जी काय आपण बघतो ही बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या मधूनच हा संपूर्ण जे काय पाणी आहे ते वाहत आहे। आपण जर या पाण्याचा जर प्रवाह बघितला तर इतक्या मोठ्या स्वरूपात या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि हा संपूर्ण बाजार तळाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच हे पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन जे आहे ते या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। प्रवाशांना देखील या ठिकाणी जायला अडचण निर्माण होतीये। आपण जर बघितलं तर या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांना देखील यायला त्रास होतोय। त्यामुळे एकंदरीतच हा जे काही ओढा आहे त्या ओढ्याचं पाणी थेट या बाजारपेठमध्ये आतमध्ये आल्याने या सगळं नदीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुढं एक गाव आहे, मात्र तिथून ओढामध्ये जात असल्याने पलीकडे देखील जाता येत नाही, अशा परिस्थितीचं या ठिकाणी आपण जर इथं बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी जे आहे ते या मुख्य बाजारपेठेत आलेलं आहे। त्यामुळेच रात्रीच्या पावसाने संपूर्ण जे काय जनजीवन जे आहेत ते दौंड तालुक्यातील विस्कळीत झालेलं आहे। काही ठिकाणी ज्या दौंड तालुक्यातील जे अंडरब्रिज आहेत रेल्वेवरचे ते देखील पाण्याखाली गेले, तिथे देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आणि अशा स्वरूपाचं सर्वत्र जी काय ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पाटस।